थेट जाऊया, जयंत पाटील बोलतायत. दुपारी आमची त्यांची भेट आहे. सर दोन्ही राष्ट्रवादी नक्कीच सर दोन्ही तुम्ही काल 1 नंबर आणि 2 नंबरचा विषय काढलेला त्यांनी उत्तर दिलं. राजे म्हटलं की आम्ही 1-2 नंबर हे अदली बदली करत राहतो. शंभूराजे देसाई म्हणाले, याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? मी तिथंच बघितलं. आता परत बाहेर येऊन पाहायची गरज नाही. परत त्याच्यावर रिपीट काय झालं ना, सभागृहातली चर्चा बाहेर त्याच्यावर काही जास्त बोलण्यात अर्थ नाही ना. बरं त्यावेळेचा तो विषय असेल. अंबादास दानवेंनी एक ट्विट केलं, त्यामध्ये ते म्हणत आहेत की राज्यात अब्जावधीचा कोट्यावधीचा निधी आला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये, मात्र केवळ 75,000च वाटप जे आहे ते करण्यात आलं प्रत्येकी. इतर बाकीचा पैसा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित केला. ही थोडीशी धक्कादायक माहिती आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे. कारण एवढा मोठा निधी आला आणि वाटपच झालं नाही, असं जर खरं चित्र असेल तर ते गंभीर आहे. विरोधी पक्षनेते विधान परिषदेत जे होते त्यांनीच ही माहिती उजेडात आणली असल्यामुळं ती योग्य असेल आणि ती जर खरी असेल तर ती धक्कादायक आहे असं मला वाटतं. सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो सुद्धा वळवण्यात आलेला लाडक्या बहिणीकडे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी जे आमदार आहेत त्यापैकी काही म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाही आहे विकास कामासाठी. विरोधकांचे जे आमदार आहेत विरोधामध्ये त्यांना तरी निधी मिळतोय का, हा सुद्धा सवाल आहे. नाही, विरोधी आमदारांना निधी मिळण्याची एवढं मन सरकारचं मोठं नाही आहे. त्यामुळे त्यांचा विषय पुढचाच आहे. पण जे सत्तेत आहेत तेही समाधानी दिसत नाही. कारण अनेकांच्यावर अन्याय चालू आहे. काही ठराविक आवडत्या लोकांना शेकड्यात निधी आहे आणि नावडत्या लोकांना 1 अंकी 2 अंकी निधी आहेत. सत्ताधारी आमदारच नाराज आहेत. एकंदरीत ही स्थिती दिसते. अधिवेशन खूप कमी कालावधीचं आहे. मला वाटतं समाजाला न्याय मिळेल. न्याय 6 दिवसाच्या अधिवेशनात मिळणार नाही हे काळ्या दगडावरची रेघ आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातले अनेक प्रश्न आम्ही आज पुढचे 4 दिवस जे आहेत त्या 4 दिवसात मांडणार आहोत. विरोधी पक्षाच्या वतीने तरी हे प्रश्न मांडले जातील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काल देखील भेट झाली, अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. निमित्त होतं वाढदिवसाचं, पण राजकीय चर्चा झाली असेलच ना. मला माहीत नाही ना, मी नव्हतो तिथं, त्यामुळं मी त्याच्यावर कसं भाष्य करणार. आणि वाढदिवसाचा जेवण असेल तर सगळे येऊ शकतात ना. सत्ताधारी असा प्रश्न विचारू शकत नाहीत. हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे असं माझं मत आहे. कारण पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या विषयीचा जो विषय आहे, आम्ही सभागृहात सगळेच प्रश्न प्रभावीपणाने मांडतो आहे. पायऱ्यांवर बसून आंदोलन करणं, ज्या गोष्टी सभागृहात मांडल्या जात नाहीत, सरकार त्याच्यात आडवं येते, त्या गोष्टी पायऱ्यांवर येऊन मांडणं स्वाभाविक आहे. आणि 21,032 जी आर काढलेत. 21,000 कोटींची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. खरंच अशी शेतकऱ्यांना मदत दिली मला असं वाटतं. 32 GR काढले त्यांनी. 21,000 कोटींची मदत आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. 36,000 32,000 GR काढले. 32 GR काढले 32 आणि मदतीची आणि 21,000 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिलेली. नाही, शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोचत नाही. आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही, अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात की विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते, म्हणून आम्ही आवाज उठवतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असलं, किती पैसे वाटले आणि किती नाही, तर मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही. राज्यात महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे महापालिकांसाठी आणि महाविकास आघाडीचा काही फॉर्म्युला ठरणार आहे, ते एकत्रच लढणारे असं म्हणतात. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं सर्व ठिकाणी एकत्रित लढू. जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने असं सांगितलंय की पार्थ पवार यांचं नाव का नाही, असा प्रश्न जो येतो. हा काल मला प्रश्न विचारण्यात आलेला, त्याच्यावर मी काल बोलून झालेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सीमावाद झाला आहे. वेल्हे एका वेल्हे नावाचं गाव आहे महाराष्ट्रातलं. 500 मीटर आत गुजरात सरकारनं स्वतःचे आता तिथे तंबू लावलेत आणि त्यामुळे त्या गावामध्ये आता गोंधळ निर्माण झाला आहे, वाद सुरू झाला आहे. मला त्याची तपशिलात माहिती नाही. माहिती घेऊन दुपारी बोलतो. मला जरा माहिती पाठवा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.